कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्या पद्धतीने यांनी एकनाथ भालेरावसारखे हजारो कर्मचारी लावलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई सुद्धा आम्ही करणार आहोत। त्यांना जे बेजबाबदार अधिकारी आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर अधिकारी आहेत, जे दल्ला मारणारे अधिकारी आहेत, जे गैर आदिवासींना लाखो रुपये घेऊन वैधता देतात आणि खऱ्या लाभार्थ्यांना ज्यांना गरज आहे सामाजिक प्रवाहामध्ये येण्यासाठी त्या बांधवांना हे लोक डावलण्याचा प्रयत्न करतात। अशा प्रकारे डावलून जर का आमच्या सामाजिक प्रवाहामध्ये येण्याचा मार्ग तुम्ही प्रमाणपत्र रोखून जर करत असाल तर अशा जितेंद्र पाटील असो किंवा राजेंद्र भारुड असो कोणी असला तरी बाबासाहेबांचं संविधान आमच्या हातात आहे आणि म्हणून कोणताही अधिकारी जर त्याची कर्तव्यापासून मुक्त होत असेल, चुकत असेल तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करण्याशिवाय राहणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, कोळी जमातीचा, कोळी जमातीचा संविधानाचा जय हो, बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, महात्मा वाल्मिकींचा जय हो, संविधानाच्या हक्काचं काही कोणाच्या बापाचं, आरक्षणाच्या हक्काचं काही कोणाच्या बापाचं आणि अशा प्रकारे येत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही। अशा प्रकारे येत नाही। आमचे नितीन भाऊ कांदेलकर इथं 24 दिवसापासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आम्ही ज्यावेळेस आंदोलनाला बसतो त्यावेळेस एक दोन सर्टिफिकेट इथं प्रांत अधिकारी देतो। जोपर्यंत आपण संघर्ष करतो तोपर्यंत यांची जी सर्टिफिकेट आहे हे देण्याची मानसिकता होते। आम्ही आंदोलन करणे बंद केलं की हे सर्टिफिकेट देणं बंद करतात। अशा प्रकारे आमच्याशी लपंडाव महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत करत आलेली आहे। यातील हा जो येथील SDO जो आहे सक्षम अधिकारी, आम्ही आंदोलन केलं की सर्टिफिकेट द्यायचं, आम्ही इथून आंदोलन करून आमचे आंदोलनातला खोटे आश्वासने देऊन उठून जायचं। अशा प्रकारे दुजाभाव केला जातो। आम्ही या SDOच्या वरती आम्ही जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहे यांची ही जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे। त्यांनी आमचं वोटिंग घेतलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर का प्रशासन त्यांचे काम करत नसेल तर येथील लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्यावर वचक ठेवणं, नियंत्रण ठेवणं हे त्यांचं काम आहे। जर का सक्षम अधिकारी हा जर का त्यांचे कार्य करत नसेल तर विधानसभेत आवाज उठवण्याचं काम आमच्या लोकप्रतिनिधी इथल्या आमदारांचं आहे आणि या प्रकारे जर का आमच्यावर वारंवार अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर ही लोकशाहीची पायमल्ली आहे। आमच्या लोकप्रतिनिधी आमची जर गाऱ्हाणं मांडत नसेल तर याच्या बाबतीत आम्हाला विचार करावा लागणार आहे। मी या माध्यमातून एक सांगेन की महाराष्ट्र शासनाचे जे राजेंद्र भारुड आहेत, आम्ही ज्यावेळेस चर्चेला जातो त्यावेळेस खोटे आश्वासने देतो। आमच्या बांधवांना आरक्षण म्हणजे काय हे माहीत नसतं, त्यांचे दावे कसे साबित करावं हे माहीत नसतं। म्हणून कोळी याच्यामध्ये जर महादेव मल्ला, डोंगरे आणि डोंगर कोळी हे अनुसूचित जमातीचे आहेत तर सरसकट कोळी नोंदी जर असेल तर रिजेक्ट करायचे, त्यांना संविधानिक सेवा सवलतीची लाभ देऊ नये। अशा प्रकारे जर का राजेंद्र भारुडची धारणा असेल आणि अशा प्रकारे जर तुम्ही या आरक्षणाची भूमिका बजावत असाल तर ती शासनाची आणि लोकशाहीची थट्टा आहे। आमच्यासाठी हा महाराष्ट्र शासनाने केलेली ही संविधानिक फसवणूक आहे। या प्रकारे राजेंद्र भारुड जर खोटे आश्वासनं देऊन किंवा आमच्या बांधवांचे दिशाभूल करून जर का काम करत असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। या माध्यमातून एकच सांगेल, म्हणून तुम्ही कायद्याने चाला, संविधानाने चाला, ज्यांना गरज आहे त्यांना सर्टिफिकेट द्या। या सर्टिफिकेट आणि वैधतेचा धंदा करू नका, नाहीतर तुमच्यावर घरी जाण्याची वेळ नक्की येईल। या माध्यमातून हेच धन्यवाद। बोला डॉक्टर साहेब। आमचे नितीन भाऊ आज 24 दिवसापासून समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाला सर्टिफिकेट मिळण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहे। समाज बांधवांना इथून विनंती आहे की नक्कीच आपण इथे भेट दिली पाहिजे आणि त्यांचं काही सांत्वन करण्यासाठी आलं पाहिजे किंवा काही प्रयत्न झाले पाहिजे आणि एकी दाखवण्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी इथे आलं पाहिजे ही त्यांना नम्र विनंती आहे। मुक्ताईनगरमध्ये एवढेच कोडी आहेत का आपले, याच्यापेक्षा खूप असतील, तर सगळ्यांनी नक्कीच या आणि आपला काहीतरी आपला फायदा झाला पाहिजे समाजाचा।
समाजाची उन्नती झाली पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी नक्की द्या, एवढेच मी सर्व आवाहन करतो. जय वाल्मिकी.